नमस्कार मंडळी, राकेश गाडीवकर या मराठी यूट्यूब चॅनलचं सरचे स्वागत करत आहे. आज सकाळी आपण आलो आहे मुंबईवरून गावाला. तर गावाला का आलो आहे आपण, कारण की उद्या महाशिवरात्र आहे आणि दिरबा रामेश्वराची जी देवस्वारी जाणार आहे उद्या कुणकेश्वरला. तर त्याचा तो कसा प्रवास असणार तो पण आपण पाहण्यासाठी आलो आहे. तब्बल 12 वर्षांनी हा क्षण आलेला आहे. कुणकेश्वरला दिरबा रामेश्वर जाणार आहे. तर तो आपला पायी प्रवास कसा होणार आहे, त्याच्यामध्ये खूप कसे कसे कार्यक्रम, काय म्हणजे कुठे कुठे कोणत्या रस्त्याने जाणार, काय येणार ते आपल्याला माहीत नाही अजून. एवढी आयडिया नाही आहे, पण बघू आपण उद्या सकाळी उद्या त्याची पण शूटिंग करणार आहे. पण आता आपण चाललो आहे तर तारामुंबरीला. तर का चाललो आहे, कारण की आपण तिकडे एक गाभीत लोकांनी 50 बोटींचा जो सेतू बनवला आहे, नौका सेतू बनवला आहे. तर तो समुद्राच्या ह्याच्यातून जाणार आहे देवरामेश्वराची देवस्वारी. तर ते कशी काय त्यांनी सजवली आहे, काय सजवली आहे, कशी काय बनवली आहे ते आपण पाहणार आहे. मी पण पहिल्यांदाच बघतोय. तर कुठे कुठे स्किप करू नका. व्हिडिओ आवडला तर पूर्ण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनल नाही असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण आता जातो आहे तारा मूवीला. देवस्वारीसाठी जाणार ती सेतू बनवला आहे तो आपण जाणार आहे बघायला. तर चला जाऊ आपण आता तारा मूवीला. हे बघा, तो पाहू शकता तुम्ही समोर. बघा 50 नौकांचा सेतू बनवला आहे. आता इथून दिरबा रामेश्वरांची देवस्वारी जाणार आहे. पारंपरिक गावीत लोकांनी बनवलं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. या बघा इथे समोर. आता आपण जाऊ खाली. आपण ब्रिजवरनं शूटिंग करतोय इकडून. खाली जाऊन पण बघू आपण कसा बनवला आहे तो. हे बघा, झालाय का पूर्ण तो? झालाय ना. आजूबाजूला कसं सजवलं. समोर समुद्र आहे देवगडचा आणि ही खाडी आहे. तर हे का बनवतात, कारण की प्रत्येक गावी मच्छीमाराला वाटतं की आपल्या देवीचा जी स्वारी जाणार आहे तिचा पाय आपल्या नौकाला लागावा, ही सर्व गावी त्यांची इच्छा असते. म्हणून ही नौका बनवलेली असते, बरोबर ना. ह्याच्यासाठी ती नौका बनवतात. तर आपण जाऊ आता खाली, दाखवू तुम्हाला कसा सजवला आहे तो नौकांचा. 50 नौकांचा तो देवस्वारी जाण्याचा रस्ता गावीत लोकांनी. चला. आता आपण पोचलो तारामुंबरीत, खाली ब्रिजच्या खाली. आता आपण बघूया कसा तो 50 नौकांचा जो जायचा देवस्वारीचा जो पूल बनवला आहे तो आपण दाखवतोय. बघा इथे सजावट बघा कशी केली आहे इथे ग्रामस्थांनी. अशी सुंदर अशी सजावट केलेली आहे उद्याच्या कार्यक्रमासाठी. लाइटिंग अजून चालू नाही केली. लाइटिंग रात्री चालू करतील. दोन्ही साईडला असे झेंडे लावून आंब्याची पानं लावून असं पताके वगैरे लावून मस्त सजवलं आहे. रांगोळी काढल्या रस्त्यांवर. किती भाविक आले ते बघायला तिथे. आज उद्याचा जो कार्यक्रमाची कशी पूर्वतयारी केली आहे ती बघण्यासाठी. काम अजून पण तिकडे काम चालू आहे.
बघा समोर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा 50 नौकांचे देवस्वारीसाठी केलेला सागरी सेतू महाप्रवेशद्वार आहे बघा. माता देवदेवी आणि रामेश्वर देवस्वारी संघ स्वागत करत. पेशांग बघा कशा सागरी सेतू बनवलाय बघा 50 नौका. भाऊ मागे राहा. खूप लोक अशी बघायला येतात बघा. आणि अशी वरती झेंडे लावून बाजूला अशी झालरचा कापड लावून मस्त सजावट चालू आहे बघा. अजून काम चालू आहे. ते मग समोर आपण बघितलं बघा पूल, तिथून आपण दाखवलेला सेतू. आता आपण खाली आलोय बघा. वगैरे सजावट चालू आहे. अजून पण काम चालू आहे सेतूचं. भाऊ भाऊ थांब, पुढे पळू नको. पुढे समोर बघ, समोर बघ. खाली उतर पहिले आम्ही सागरी सेतू बनवलाय. उद्या इथूनच आपल्या दिरबा रामेश्वराचा देवस्वारी जाणार आहे. इथूनच सर्व भाविक जाणार आहे इथूनच. बघा दोन्ही साईडला बघा समुद्र, देवगड समुद्र समोर आहे आणि पाण्यावर आहे बघा सेतू बनवलाय. काम चालू आहे इकडे बघा सजावटीचं. त्याच्या फळ्या टाकल्या तशा. रात्री लाइटिंग वगैरे मध्ये मस्त दिसलेले. पिशांक थांब. पिशांक सकाळपासून दोनदा आला इथे. तेव्हा बुबू आहे भाऊ, इथे बुबू आहे. हे वाळू आहे इकडे बघा. मगाशी आपण समोर ब्रिजवर होतो बघा. आणि आता सेतू आहे बघा. इथे खूप लोक अशी बघायला आले तिकडे सेतू. कसा बनवला सेतू नक्की सांगा. आवडला तर कमेंट करून मध्ये सांगा. पण तुम्ही हा सागरी सेतू कसा बनवला उद्याच्या ह्याच्यासाठी खास आम्ही बघण्यासाठी आलो आहे. अजून पण सजावट चालू आहे इकडे बघा. माझ्यावर करून आले बघा. क्रिशांग आला बघा. क्रिशांग हां खेळायचं नाही. भाऊ कुठे आहे? काय आहे? बोट आहे ना. ओके क्रिशांग भाऊ हां दाखव. पुढे मारते. पाऊस जास्त खेळू नको, पाहायला लागेल. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत. मस्त शांत असा समुद्र. आणि आता सूर्य आता मावळलाय. चांगला मस्त असा सीन आहे दिसतोय असा. या साईडला सर्व भाविक बसले आहेत. उद्याची तयारी चालू आहे जोरात सगळ्यांची.
खास आपण सेतू दाखवण्यासाठी आलो. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट तुम्ही करा. तर आता आपण उद्या पण शूटिंग करणार आहे. हे सेतूवरनं जेव्हा जाणार आहे लाईटिंग अजून चालू नाही केली, संध्याकाळी चालू करते लाईटिंग चालू केली तर अजून भारी वाटेल. रिशांक काय पाण्यामध्ये मजा मारतो बाबा, भारी काय तो सेतू बनवला मस्त. चला मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. खूप गर्दी आहे उद्या. ही पहिली वस्ती करा तारामुंबरीमधलंच एक सुंदर असं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. ह्याची सुंदर अशी रेखीव अशी रचना केली आहे मंदिराची. नक्षीकाम किती सुंदर केलं आहे बघा. हे तारामुंबरीमध्ये बाजूलाच आहे ते मंदिर. देवगड खाडीच्या बाजूलाच विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे बघा तुम्ही. देरबा रामेश्वराच्या देवस्वारीसाठी येणार असल्यामुळे तिथले रहिवासी सुंदर अशा रांगोळ्या वगैरे काढून ती सजावट करत होते मंदिरासमोर. हे पाहू शकता बघा.
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट असंच होऊन दे. चला आता भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तर विठ्ठल रखुमाईचं मंदिर कसं आहे नक्की कमेंट करून सांगा.